सोलापुरात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली। नदीकाठावरील वाळूज, मनगोली, तडवळे, दोराळे, यावली, इर्लेवाडी, इर्ले, साकत या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 40 वर्षांच्या काळात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये भोगावती नदी दुथडी भरून वाहते। नाशिकच्या निफाड तालुक्यात संध्याकाळी विंचूर, मारळगोई, गोंदेगाव परिसरामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। शेतशिवारात पाणी साचलं, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पंडित मुदगल यांनी ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य टिपली आहेत। धाराशिवच्या उमरगा तालुक्यात जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले, ओढ्यांना पूर आलाय, तर अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झालाय, त्यामुळे वाहतूक खोळंबली। उमरगा शहरासह अचलेर, कोरेगाव, वाडी, चिंचोली, भुयार परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर धारावीमधील 5 विद्यार्थी अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा थरार पाहायला मिळाला। अग्निशमन दलाने 5ही विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं। पुण्यात इंदापूर तालुक्यातील सनसर त्याचबरोबर हिंगणेवाडी या गावाला मोठा मुसळधार पाऊस झालाय, त्याचा फटका ऊसाला बसलाय। शेतीत अक्षरशः पावसाच्या पाण्याने तळ निर्माण झाले, मोठ्या प्रमाणावर पिकांचंही नुकसान झाले। याच दोन्ही गावांची ड्रोन दृश्य सचिन खडसे यांनी टिपली आहेत। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी परिसरात पावसाने हजेरी लावली। जेजुरी गडावर झालेल्या पावसामुळे पायरी मार्गावरून धबधब्यासारखं पाणी वाहतं। दौंड तालुक्यात दमदार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे इथले काही पूल पाण्याखाली गेलेत। मसनरवाडी इथल्या मेरगळ मळ्यातील ओढ्यावर पुलावरून पाणी वाहत आहे, त्यामुळे इथली वाहतूक ठप्प झाली। अनेक भागांमध्ये रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले। कोल्हापूरमधील दूधगंगा धरणाच्या कॅनॉलमध्ये तरुणांनी हुल्लडबाजी केली। मुसळधार पावसात तरुण धरणाच्या पाण्यात जीव धोक्यात घालून हुल्लडबाजी करत होते। भीमाशंकरच्या डोंगर माथ्यावर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। तब्बल 16 वर्षांनी भीमाशंकर कोंडवळ धबधबा रौद्ररूप धारण करताना दिसला। यामुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। कोंडवळ धबधब्याला पूरस्थिती निर्माण झाली आहे। भीमाशंकरच्या जंगल परिसरात पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे। महाबळेश्वर इथल्या वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागलाय। या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकही या ठिकाणी गर्दी करू लागलेत। मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले। कर्नाटकातही पावसाने हाहाकार माजवलाय। दक्षिण कन्नड जिल्ह्यात मुसळधार पावसाने धबधबे प्रवाहित झालेत। एरुगुंडी धबधब्यावर पाण्याची पातळी अचानक वाढल्याने 5 पर्यटक अडकले होते। स्थानिकांनी दोरखंडाचा वापर करून त्यांची सुटका केली। पर्यटकांच्या सुटकेचा थरार या ठिकाणी पाहायला मिळाला। ಯಾರು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ಹೆಂಗ್ ಜಾರದೈತಿ ನೀವು ಹೋಗಿ ಕೈ ಕೊಡ್ತೀನಿ ಅನ್ನತ್ತಿದ್ದಲ್ಲ ಅವನು ಹೇಳಕ್ಕೆ ಹೆಂಗ್ ಮಾಡ್ತಾನ
नाशिकच्या लासलगावला मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। प्रचंड वेगात पाऊस आल्यानं दुकानात पाणी शिरलं, तसंच रस्त्यावरील वाहनं पाण्याखाली गेली। बुलढाण्याच्या खामगावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली। दिवसभर कडक उन्हानंतर संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला। खामगावसह नांदुऱ्यात देखील जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। नवी मुंबईच्या कळंबोलीत परिस्थिती जैसे थे। या ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पावसाचं पाणी घरांमध्ये गेल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होतात। घरात जेवण बनवणं देखील नागरिकांना शक्य होत नाहीये। मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता। जवेरी बाजारात देखील गुडघाभर पाणी तुंबलं होतं, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। पहिल्याच पावसानं मुंबईला झोडपून काढले। 8 तासात मुंबईत सर्वाधिक पाऊस नरिमन पॉइंट येथे झाला। 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर पावसामुळे शहरात 25 ठिकाणी शॉर्ट सर्किट झालेत। मुंबई आणि उपनगरात 45 ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्यात। मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे।